नमस्कार. आज आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल या कॉन्सेप्टवर चर्चा करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. आता कॅपिटल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, जे आपण बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटलचे जे काही सोर्स असतात ते साधारण दोन प्रकारचे असतात. एक असतात बॉरोड फंड्स आणि दुसरे असतात ओन फंड्स. बॉरोड फंड्स म्हणजेच आपण जे काही दुसऱ्याकडनं घेतलेले असतात, मग ते आपल्या रिलेटिव्सकडनं असतील, फ्रेंड सर्कलमधनं असेल किंवा बँकेकडनं घेणारे लोन्स असो. दुसरं असतं ओन कॅपिटल, म्हणजे स्वतःचं जे काही आपलं सेव्हिंग असतं ते आपण ओन कॅपिटल किंवा स्वतःचं कॅपिटल म्हणून जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याला आपण ओन कॅपिटल असं म्हणतो. इथे आपण आता कॉस्ट ऑफ कॅपिटल या संकल्पनेवर चर्चा करणार आहे. मग कॅपिटलचे जर दोन प्रकार जर असतील तर त्याला काय कॉस्ट असते हे आपण बघूया. पहिलं घेऊया आता बॉरोड फंड्स. बॉरोड फंड्स जे असतात ते सर्वांनाच माहिती आहे, त्याला कॉस्ट काय असते तर त्याला जे काय आपल्याला इंटरेस्ट आपण पे करावं लागतं ती आपली कॉस्ट आहे. उदाहरणार्थ बँकेकडनं जर लोन घेतला असेल तर साधारण 8% ते 11% साधारण रेट ऑफ इंटरेस्ट असतो. ते जे काय आपण इंटरेस्ट पे करत असतो ते आपलं काय आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे. आता जेव्हा आपले ओन फंड्स असतात तेव्हा त्याला काही कॉस्ट आहे का, हा प्रश्न जनरली आम्ही आमच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये विचारत असतो. त्यावेळेला बऱ्याच जणांचं उत्तर ह्याला काही कॉस्ट नसते असं येतं आणि काही जणांचं असते हो कॉस्ट असते. तर ही गोष्ट नीट समजून घेऊया. बरेच लोक जे याला कॉस्ट असते अशी उत्तरं देतात, त्यांचं असं म्हणणं असतं की हेच पैसे मी जर दुसरे एफडी वगैरे ठेवली असती तर त्याच्यातून काय होणार आहे, मला इंटरेस्ट मिळालं असतं, तेवढं काय नाही इंटरेस्ट मला मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते एकदम बरोबर आहे. अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मग हीच इन्व्हेस्टमेंट त्या एफडीच्या ऐवजी आपण जर बिझनेसमध्ये करतोय तर तेवढे का होईना रिटर्न्स मला मिळणं अपेक्षित आहे. मग आपण इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न्स या पद्धतीने जर बघणार असो तर याला वेगळ्या अँगलनं बघणं गरजेचं आहे. हे आता तुमच्यापर्यंत पोचलं असेल. म्हणजेच काय, कायम बिझनेसमध्ये आपले दोन रोल आपण प्ले करत असतो ॲज अ बिझनेस ओनर. आपण जेव्हा बिझनेस ओनर म्हणतो तेव्हा ती गोष्ट एका बाजूने ओनरशिपची असते, म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही इन्व्हेस्टर असता बिझनेसमध्ये, आणि दुसरी बाजू तुम्ही बिझनेसची मॅनेजमेंट बघत असता. कायम बिझनेसमध्ये या पर्स्पेक्टिव्हनंच गोष्टी बघितल्या पाहिजेत. एक आपला रोल आहे इन्व्हेस्टरचा आणि दुसरा आहे बिझनेस मॅनेजमेंटचा. जरी आपण व्यक्ती एकच असली तरी दोन रोल वेगळे आहेत आणि दोन्ही रोलच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करणं हे बिझनेसचं काम आहे. मग आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा जे काही पैसे गुंतवलेले आहेत त्याला अपेक्षित रिटर्न मिळणं अपेक्षित आहे. मग आता इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्या कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटी आपल्याकडे होत्या की ज्या आपण फॉरगो केल्या किंवा मिस केल्या किंवा त्या घेतल्या नाहीत. उदाहरणार्थ आपण जसं बघितलं तर याची मी एफडी केली असती, जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याची, मग त्या केसमध्ये मला 4% ते 7-8% काय मिळालं असतं, इंटरेस्ट मिळालं असतं. दुसरी अपॉर्च्युनिटी आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तिसरी अपॉर्च्युनिटी असते आजकाल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. अजून थोडीशी मी रिस्क घेऊन चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले असते. मग ह्या सगळ्या ऑप्शन्समध्ये बघा, जिथं आपल्याला एफडीचं इंटरेस्ट 4 ते 6% मिळते, तिथंच म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला साधारण 12 ते 15% रिटर्न लॉंग टर्मला मिळू शकतो. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले तर त्याचा रिटर्न आपल्याला 15 ते 18% लॉंग टर्मला मिळू शकतो. असे जे काही रिटर्न आहे आपण काय केले असते ते सोडलेले असतात अपॉर्च्युनिटीज. त्यालाच म्हणूनच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. म्हणजेच याच्यामध्ये आता तुमचं या चर्चेमध्ये असं काय लक्षात येतं आपल्याला, किमान आपल्याला 15% वगैरे रिटर्न मिळायला हवा. मग हा रिटर्न जो आहे तो अपेक्षित आहे मला, म्हणजेच या कॅपिटलला त्याची कॉस्ट आहे. आता पुढे जाऊन आपण अजून वेगळ्या पद्धतीने विचार करू. आता बँकेकडनं आपण लोन घेतलंय आणि आपण आपले पण पैसे गुंतवलेले आहेत, ह्याचं कंपॅरिझन जर आपण केलं
तर बँकेला खूप काही गोष्टी आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा ॲज अ सिक्युरिटी म्हणून मॉर्गेजेस दिलेले असतात. आपली प्लांट मशिनरी दिलेली असते, आपलं घर दिलेलं असतं, आपण जे काय अजून इमोबल प्रॉपर्टीज आहेत त्या दिलेल्या असतात. म्हणजे बँकेला कायम सिक्युरिटी म्हणून कायम दिलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या कायम कमीच पडत असतात. मग आपण केलेली इन्व्हेस्टमेंट आणि बँकेला केलेली इन्व्हेस्टमेंट ह्याच्या जर रिस्क फॅक्टरचा विचार करता तर कोण सेफ आहे आणि कोण जास्ती रिस्की इन्व्हेस्टमेंट कोणाची झाली आहे हे क्लिअर कट तुमच्या लक्षात येईल. बँक बऱ्यापैकी सेफ असते आणि आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला सिक्युरिटी वाईज 0 सिक्युरिटी असते. त्याचबरोबर आपण जे काही बिझनेसचे जे काही काय म्हणतात त्याला 24/7 जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशी आपण कायम झगडत असतो. अगदी आज कोणी स्टाफ आलेला नाही त्याच्यापासून, काही मशीन्स ब्रेकडाऊन झाले त्याच्यापासून, मार्केटमध्ये रिसेशन आलेलं आहे, अशा सगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण कायम फेस करत असतो. त्याच्यामुळं जे काही आपल्याला मेंटल स्ट्रेस असतो, मेडिकल इश्यूज येतात, ह्या सगळ्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फॅक्टर्सचा विचारात घेतला तर आपली इन्व्हेस्टमेंट कायम ही रिस्की इन्व्हेस्टमेंट असते. स्वाभाविक आहे जिथं रिस्क जास्त असते तिथं एक्सपेक्टेड रिटर्न जो असतो म्हणजेच त्याला कॉस्ट जी आहे ती हायर साईडला असते. त्यामुळे आम्ही जनरली म्हणतो जेव्हा आपली ओन इक्विटी असते म्हणजेच आपलं जे ओन कॅपिटल असतं त्याला एक्सपेक्टेड रिटर्न हा मिनिमम 20 ते 25% जास्ती हवा. जरी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये 15% मिळत असते त्याच्यापेक्षाही रिस्की इन्व्हेस्टमेंट आपल्या या बिझनेसमध्ये असते. त्यामुळे त्याचा रिटर्न हा मिनिमम 20-25% वर पाहिजे. त्यालाच दुसऱ्या वर्षात आपण ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. त्यामुळे तुमचा इक्विटीवरचा जो काही रिटर्न आहे हा मिनिमम 20-25% जास्त हवा. या पद्धतीने आपण बिझनेसकडे बघायची गरज आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आपली जी काही ओन इन्व्हेस्टमेंट आहे किंवा ओन कॅपिटल आहे ह्याला कॉस्ट काहीच नाही आहे, त्यांच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायला हरकत नाही. उलट आपलं जे कॅपिटल असतं ते सगळ्यात कॉस्टली असतं. बँकेचं जर तुम्ही 8 ते 10% रिटर्न इंटरेस्ट देत असाल तर आपले जे कॅपिटल आहे हे 20 ते 25% कॉस्टचं आहे हे लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि या पद्धतीनं आपल्याला बघण्याची गरज आहे. त्यामुळे या ROI कडे सगळ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. थँक्यू.